मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी घाटाजवळ एका गॅस टँकर पलटी झाल्यानं जवळपास 25 तासांहून अधिक वेळ झाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं. या वाहतूक कोंडीमधून आज प्रशासनाकडून पर्यायी मार्गांचा वापर करा असं आवाहन जे आहे ते करण्यात आलं. मात्र या सगळ्या मुंबई पुणेच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना कुठेतरी नाहक त्रास, नाहक मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतोय. या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण आणि या सगळ्या परिस्थितीतून मध्ये जर अडकायचं नसेल, तर त्यामागची उपाययोजना किंवा कारणं काय आहेत? आणि या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत प्रामुख्याने रस्ते सुरक्षा या विषयावर अनेक वर्षांपासून जे काम करतायत ते तन्मय पेंडसे सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. मराठीमध्ये. आणि जे काही आपण कालपासून पाहतोय की म्हणजे एक गॅस टँकर पलटी होतो, गॅस टँकर पलटी झाल्यानंतर वाहतूक कोंडी होते आणि आज 25 तासाहून अधिक वेळ होऊनही प्रशासन फारसं तिथे सक्रिय असल्याचं पाहायला मिळत नाही. या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण आहे, काय वाटतं? आता काल जो आडोशीच्या बोगद्याच्या अलीकडे हा जो प्रोपिलिन गॅस असलेला टँकर उलटला, तर सगळ्यात महत्त्वाचं आपण प्रोपिलिन गॅसबद्दलची माहिती ही होती का, ती कशा पद्धतीने, कारण प्रोपिलिन गॅस जो आहे तो ज्याला C3H6 ह्या केमिकल टर्म्समध्ये म्हटलं जातं, हा प्रामुख्याने म्हणजे पॉलिप्रोपोलिन प्लास्टिक, थोडक्यात त्याच्यानंतर केमिकल आणि फ्युएल असा म्हणून तो वापर केला जातो. तो कलरलेस असतो आणि त्याचा एकंदरीत सुगंध जो असतो तो साधारणतः असा गोडसर असतो. पण तो जेव्हा तो हायली टॉक्सिक असतो, तो जर का लीक झाला तर युजली साधारणतः म्हणजे स्पिल आउट झाला तर निदान तो 330 फूट तरी आयसोलेशन त्याचं पाहिजे. जर का त्याला चुकून आग लागली तर किमान 1 किलोमीटरचं आयसोलेशन पाहिजे त्याला, कारण तो हायली फ्लेमेबल आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याकडे अजूनही ती यंत्रणा आपल्याकडे अस्तित्वात नाही आहे की हा थोडक्यात पेट्रोलियमच्या रिफायनिंगमधून हा बनवला जातो. आणि अशा पद्धतीच्या गोष्टींना ॲड्रेस करणारी यंत्रणा अजूनही आपल्याकडे नाही, कारण एक्सप्रेसवे ही पुणे आणि मुंबईची लाईफलाईन आहे. आज एक्सप्रेसवे थांबला की सगळं थांबतं आणि सगळाच तो प्रेशर जो आहे, म्हणजे आता कालपासून आपण म्हणतोय 25 तास जर का झालेत, माझं असं म्हणणं आहे की अकाउंटेबिलिटी कोणी घेतच नाही आहे त्याची. आणि कायम असं होतं की HSP म्हणजे पोलीस जे आहेत ते दिसणारे आहेत, जे दिसणारे असतात ते सॉफ्ट टार्गेट होतं. आता तुमचं कदाचित किंवा लोकांचंही असेल की तुम्ही पोलिसांना का डिफेंड करता, कारण मी 10-12 वर्ष त्यांच्याबरोबर ग्राउंडवरती काम केलेलं आहे. सो त्यांची परिस्थिती काय मला माहिती आहे. म्हणजे आज आज ग्रामीण पोलीस, HSP, वाहन, जे लोक अडकले होते त्यांच्यापर्यंत त्यांनी पाणी पोहोचवलेलं आहे, त्यांनी खाण्याच्या वस्तू पोहोचवलेल्या आहेत. पण आता हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं माझा असं एक सवाल आहे की प्रशासनाला जर का कालच आयडेंटिफाय झालं होतं की हा लॉंगर पिरियडसाठी हे सगळं चालणार आहे, कालच एखादी प्रेस नोट काढून कालच्या काल पर्यायी मार्ग तुम्ही घ्या, हे प्रशासनाकडनं का नाही आलं? अधिकारी किती आले तिथे आत्ता? बरं, तुम्हाला अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता, आता जर का उद्या हे सगळं ट्रॅफिक जाम झालंय, उद्या जर का नशिबाने तो त्याच्यात आग लागली नाही, पण आग जर का लागली तर तिथपर्यंत आपली ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेड पोहोचू शकणार आहे का? आज ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये टोल घेतले जात आहेत. मग टोल जर का तुम्ही घेताय तर तुम्ही प्रवाशांना, तिथल्या कम्युटर्सला सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची आहे? प्रत्येक वेळा काय होतं, एजन्सी एकमेकांवर ढकलते. आता रोडची मालकी कोणाची आहे, तर ती MSRDCची. चालवतंय कोण? IRB चालवतंय. बरं, त्याच्यावरती पिनलाइज करतंय कोण? तर पोलीस करतायत. म्हणजे वेगवेगळ्या एजन्सीज याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत की थोडक्यात पोलीस कोणाच्या अंडर येतात, तर होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतात. MSRDC ही वेगळी इंडिपेंडंट बॉडी झाली, IRB एक वेगळी इंडिपेंडंट बॉडी झाली, काही प्रमाणात RTO पण इथे काम करतं पिनलाइज करण्याचं. सो मल्टिपल एजन्सीज याच्यावरती काम करतायत. तो समन्वय कुठे ना कुठेतरी दिसत नाहीये आणि कम्प्युटरचा विचार करत नाही होत आपण. आणि पुन्हा काय असतं की प्रत्येक रस्त्याची ना एक म्हणजे ज्याला आपण PCU म्हणतो, पॅसेंजर कॅरिंग युनिट्स, ही कॅरी करण्याची कपॅसिटी असते. हे आपण 100% मान्य केलं पाहिजे की एक्सप्रेसवेची आता ती कपॅसिटी संपली. सो आता जो मिसिंग लिंक आहे, तर मिसिंग लिंकच्या पण तारखा इतक्या पुढे जात आहेत. तो आधी जानेवारीत सुरू होणार होता, मग आता एप्रिल, मे, मला असं कळलं की तो आता 1 मेला चालू करणार आहोत. म्हणजे जो रस्ता आपल्याला पॅरलल ही मुवमेंट करू शकतोय, तर तो रस्ता आपण देतच नाही आहोत. ज्या गॅन्ट्रीज लावल्यात सुरुवातीपासूनच का लोकांना सांगण्यात नाही आलं, मीडियाला का इन्व्हॉल्व केलं नाही? म्हणजे माझा तर हा सवाल आहे की काल जर का हे झालंय आणि हे कळलंय की मी तुम्हाला आता म्हटलं तसं की वेळ खूप जाणार आहे, मीडियाला म्हणजे प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, यांना इन्व्हॉल्व करून का नाही घेतलं? त्यांच्याबरोबर समन्वय साधूनच आपण सगळ्या जगापर्यंत, जे कोण ट्रॅव्हल करतायत, आज तुम्ही आणि मी घरी आहोत, आपल्याला त्रास नाही आहे,
पण जे लोक तिथे अडकून पडले, 2-2 तास अडकून पडले, सकाळी तर जवळपास 17-18 किलोमीटरची लाईन लागली होती. बरं त्याच्यामुळे सगळे लोक जम्प झाले पुणे मुंबई जुन्या ह्याच्यावरती. बरं तिथेही त्यामुळे लोड आला, कारण कुठे जायचं हेच माहिती नव्हतं. त्याच्यानंतर आज टप्प्याटप्प्याने ब्लॉक पण घेतले गेले. 45 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा ब्लॉक घेतला गेला. आता लोक जेव्हा एक्सप्रेसवेला पोहोचतायत तेव्हा तिथे त्यांना थांबवण्यात येते, कारण त्यांना सांगण्यात आलंय की पुढे ट्रॅफिक जाम झालंय, तर आम्ही 40 मिनिटाचा ब्लॉक घेतोय, 45 मिनिटाचा ब्लॉक घेतोय. हे आपल्याला स्मूथली आणि सिमलेस करणं शक्य नाही आहे का? तर 100% शक्य आहे की जेव्हा अशा पद्धतीची काहीतरी दुर्घटना होते, तर त्वरित माध्यमांद्वारे, कारण सगळ्यात सोपा उपाय काय आहे तर माध्यमं. सगळ्यात सोपा उपाय काय आहे? व्हॉट्सअप मेसेजेस. ऑथेंटिक याच्यातनं प्रशासनातनं समोर येऊन का सांगत नाही आहात की अशा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम झालेला आहे, तर तुम्ही एक्सप्रेसवेवरती 2 दिवस यायचं टाळा. काल जर का हे झालं असतं तर डेफिनेटली ह्याच्यामध्ये थोडा बहुत का होईना फरक पडला असता. लोकांना आपापले मार्ग निवडता आले असते. ज्यांना जायचंय ते थांबले असते. आज लोक जाऊन परत येत आहेत, म्हणजे त्यांचं कामही झालं नाहीये, ते टोलही गेलेत. अनेक लोकांचे, काही लोकांची बोललो फ्लाईट मिस झाल्यात. आता त्या फ्लाईट मिस झाल्यात तर ह्याची जबाबदारी कोण घेणार? एअरलाईन तर त्यांना काही पैसे देणार नाही. म्हणजे तुमचं आर्थिक नुकसान आहे, मानसिक नुकसान आहे. परत त्यातनं हा गॅस जर का लीक झाला थोडा बहुत, तर त्यातनं जे होणारे टॉक्सिक प्रॉब्लेम्स आहेत तर ते आहेत. तर ह्याला अकाउंटेबल कोण आहे? प्रत्येकजण जर आणि इतकं जर का कम्प्युटर्स त्याच्यावरती येत आहे तर जबाबदारी घेतली पाहिजे ना. किती दिवस आपण एकमेकांवरती या जबाबदाऱ्या ढकलणार आहोत की ही आमची जबाबदारी नाही आहे, ही दुसऱ्या एजन्सीची आहे. आज इथे जर का कोणी प्रमुख व्यक्ती VVIP मुवमेंट असती तर काय झालं असतं? म्हणजे प्रत्येक वेळेस सामान्य लोकांनीच सफर करायचं का? माझा सरकारला अगदी नम्रपणे हा सवाल आहे की आपण खरंच याच्यावरती विचार करतोय का? आपण जबाबदारी घेणार आहोत का नाही या गोष्टींची? का जबाबदारी ढकलणे आणि जसं चाललंय तसं चालू देणे? कारण का आज लोकसुद्धा तुम्ही बघा, लोक इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने ट्विटर आणि इकडे सगळीकडे व्यक्त झालेली आहेत. बरं ज्या ठिकाणी काही अडकलेत लोक तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांना नाही आहे, तिथे त्यांना वॉशरूम्स नाही आहेत. म्हणजे असे मल्टिपल प्रॉब्लेम्समध्ये लोक अडकलेले आहेत. HSPनी खूप आज चांगलं काम केलेलं आहे, कारण HSP आणि ग्रामीण पोलिसांनी की आज त्यांनी स्वतःचे जीव धोक्यात घालून लोकांपर्यंत पोहोचून पाणी आणि बिस्किटं खायला हे त्यांनी पोहोचवलेलं आहे. ही खरंच चांगली गोष्ट आहे, तेही आपण त्याच्याबद्दल बोलले पाहिजे. पण त्यांच्याकडे जर काही सेच नाही आहे, कारण वरनच जर का काही गोष्टी होत नसतील, म्हणजे 25 तास हा खूप मोठा पिरियड आहे, अख्खा एक दिवस. याच्यामधनं किती लोकांचं, किती वेगवेगळ्या माध्यमातून लोकांचं नुकसान झालेलं आहे. किती लोकांचे भाज्यांचे गाड्या असतील, त्या भाज्या जर का खराब झाल्या असतील. मी म्हटलं तसं काही लोक बिझनेस मिटिंगसाठी गेले, ते फ्लाईट त्यांच्या मिस झाल्या असतील. एखादा माल इकडनं तिकडे जाणार असेल. म्हणजे हा जर का आपण व्यापकपणे जर का विचार केला, आपण हा फक्त कम्युटर्स म्हणून हा फक्त नको विचार करायला, पण हा व्यापक प्रमाणात जर का विचार केला तर किती लोकांचं आज नुकसान झालेलं आहे. आणि एक्सप्रेसवेवरती कधीच सिमलेस, अजूनही प्रॉब्लेम तेच होते की संध्याकाळी 7-8-9 नंतर तुम्ही जर का एक्सप्रेसवेला सुरू केलं, 100% तुम्ही बोरघाट सेक्शनमध्ये अडकता. आणि मॅन्युअली नाही होणार आहे हे. म्हणजे आम्ही कायम तेच म्हणत होतो की आता कॅमेरे लावले, आता आम्ही पुश करून कॅमेरे सरकारला लावायला सांगितले होते, कारण आम्ही 10 वर्ष एक्सप्रेसवेवरती काम केलं होतं माझा दादा गेल्यानंतर. पण आज नुसते कॅमेऱ्याला उपयोग नाही आहे ना, त्याला पिनलाइज सिस्टीम होतीये का? लोकांना काही त्याच्या पद्धतीची जाणीव आहे का? म्हणजे दोन्हीकडनं इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी. पण कालच्या स्पेसिफिक इन्सिडेंटमध्ये 100% दोष हा प्रशासनाचा आहे असं मला वाटतं, कारण कम्युनिकेशन कुठेही नव्हतं. हे कम्युनिकेशन झालं असतं तर प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायला मदत झाली असती, ते हँडलिंग थोडंसं सोपं झालं असतं असं माझं मत आहे. पण अकाउंटेबिलिटी, आता तरी अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. निश्चितच. म्हणजे या सगळ्यामध्ये अडकलेल्या एका व्यक्तीची प्रतिक्रिया ज्यावेळी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी त्याने असं सांगितलं की मित्राला कॅन्सर झालाय, त्याला घेऊन दवाखान्यामध्ये चाललो होतो. मात्र या सगळ्यामुळे पुढे जाण्याचे मार्गच जणू काही मोकळे, म्हणजे पुढचे मार्ग बंद जे आहेत झाले. तेच मार्ग बंद झालेले आहेत. अशा अनेकांच्या या सगळ्यामध्ये असे काही प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र सर, आपण या जर पाहिलं तर वारंवार अगदी आठवड्या 2 आठवड्याला किंवा खास करून विकेंडच्या दिवशी तर हमखास ही बातमी येतेच की महामार्ग जो आहे, एक्सप्रेसवे जो आहे, त्याच्यावर वाहतूक कोंडी झालेली आहे, मार्ग ठप्प झालेला आहे. बरोबर. या सगळ्यावर लॉंग टर्म सोल्युशन नेमकं काय करता येईल जेणेकरून प्रवाशांना त्याचा कमीत कमी त्रास होईल? एक तर सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटतं की मी म्हटलं तसं की रस्त्याची कॅपॅसिटी संपली, तर रस्त्याची कॅपॅसिटी आपल्याला वाढवायलाच लागणार आहे. कारण ज्या पद्धतीने आपल्याकडची लोकसंख्या वाढते त्याच पद्धतीने वाहनांची संख्या पण प्रचंड प्रमाणात वाढते. बऱ्याच वेळा असं पण आम्ही जो अभ्यास केला, थोडं आम्हाला तेही लक्षात आलं की आम्ही तेच बघत होतो की विकेंडच्या वेळेस हा हमखास जेव्हा जोडून सुट्ट्या येतात तेव्हा हा 100% प्रॉब्लेम येतोच आहे. बऱ्याच वेळा काय होतं की जे मॅच्युअर ड्रायव्हर आहेत त्याच्याचबरोबर अमॅच्युअर ड्रायव्हर पण एक्सप्रेसवेला येतात. बऱ्याच वेळा असे पण इन्सिडेंट झालेले आहेत की हायवेवरती चालवणं आणि सिटीत चालवणं ह्या याच्यात दोन्ही याच्यात 100% फरक आहे.
हे आपण प्रथमतः समजून घेतलं पाहिजे. सो बऱ्याच वेळा असं होतं की ही लोक जेव्हा अमॅच्युअर लोक जेव्हा हायवेजवरती येतात तेव्हा त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होतात, कारण कुठे ना कुठे ते ॲक्सिडेंट होतात, नीट गाडी चालवली जात नाही आणि मग त्याचा सगळा जो फटका आहे तो बाकीच्या प्रवाशांना मिळतो. पण प्रशासनाने पण ती तयारी करायला पाहिजे असं माझं मत आहे की आपल्याकडे आता डेटा आहे, आपल्याकडे रोज किती वाहनं जातात त्याचा एक ॲव्हरेज डेटा आहे. आता आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजे की बाबा 3 दिवसाची सुट्टी आहे. सो 3 दिवसात सगळ्यात मेजर स्पॉट्स कुठले आहेत? पुण्यातनं निघून लोक जातात मेजरली लोणावळा, खंडाळा, हे मॅक्झिमम ठिकाणी जातात. मुंबईवरनं सुद्धा येतात, कारण त्यांच्यासाठी तोच पिकनिक स्पॉट आहे. तर ह्या सगळ्या मुंबईतनं आणि पुण्यातनं दोन्हीकडनं जेव्हा निघतात तेव्हा आपण एक डेटा ॲनालिसिस केला पाहिजे की साधारणतः प्रोजेक्शन काय, कारण याच्या आधीची आपल्याकडे हिस्ट्री आहे की बाबा मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी विकेंड जेव्हा असे आले होते तेव्हा किती पॅसेंजर कॅरिंग युनिट्स इकडे आले आणि त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम क्रिएट झाले. तर आपल्याकडे जर का डेटा असेल तर आपण टप्प्याटप्प्याने तर ब्लॉक जर का घेतला, म्हणजे आपण जसं पूर्वी एक एडीजी सरांनी गोल्डन आवर सुरू केले होते, त्या गोल्डन आवर्समध्ये त्यांनी सगळे जे ट्रक आहेत त्या स्पेसिफिक आवर्समध्ये ते थांबून ठेवायचे, फक्त छोट्या व्हेकल्स पुढे जायच्या. मग हा आपण विचार करणार आहोत का? कारण ते प्रत्येक वेळेस काय होतं ना की इट इज लाईक डॉक्टर आफ्टर डेथ, प्रत्येक वेळेस इन्सिडेंट झाल्यानंतर चर्चा होते. पण प्रिव्हेन्शन जे आहे की कुठलीही गोष्ट थांबवण्याचे आपल्याकडे उपाय आहेत, मग ते वापरले का जात नाहीये की त्या काळात स्पेसिफिकली जर का 3 दिवस असते तर 3 दिवसामध्ये त्यांना जी विंडो द्यायची आहे हेवी व्हेकल्सला, ती रात्रीची का तुम्ही देऊ शकत नाही आहात? सकाळच्या वेळात थोडा थोडा अर्धा तासाचा ब्लॉक घेऊन तुम्ही प्रॉपरली मॅनेज का नाही करू शकत आहात? कारण वाहनांची संख्या इतकी प्रचंड वाढली आहे जी कंट्रोल करणं आपल्या हातात नाही आहे डेफिनेटली. म्हणजे आता आपण त्याच्या पलीकडे गेलो, आपल्या हातात काय आहे की त्याचं सूक्ष्मरित्या नियोजन करणं, की म्हटलं तसं की साधारणतः आपल्याकडे कुठल्या पीक आवर्समध्ये ट्रॅफिक होतं आहे त्या केसमध्ये. कारण युजली लोक सकाळी 7-7:30ला निघतात, कारण त्यांना लवकर पोचायचं असं विकेंडला जिथे कुठे त्या डेस्टिनेशनला. तर आपल्याकडे तो 7 ते 10, 7 ते 11 हा सगळ्यात मेजर पीक आवर आहे. कारण सगळे लोक सकाळी 6ला निघतात, काही लोक 5ला निघतात, की हेच अवॉइड करण्यासाठी. आपल्याकडे त्यांचा तो पॅटर्न पण आहे अवेलेबल. पण त्या पॅटर्नवरती जर का आपण नाही काम केलं की बाबा एक 1000 व्हेकल्स गेल्यानंतर ब्लॉक घेतलाय, परत पुढचे 1000 व्हेकल्स जाऊन दिली, असं जर का आपण टप्प्याटप्प्याने ते नियोजन सगळीकडे करत गेलो तर विकेंडला हा जो प्रॉब्लेम आहे. आणि विकेंडला परत काय होतं की मनुष्यबळ पण कमी आहे पोलिसांकडे, म्हणजे पोलिसांनी सगळ्याच गोष्टी किती करायच्या. सो मनुष्यबळ जर काय अवेलेबल झालं तर त्या त्या ठिकाणी लोकांना फॅसिलिटेट करणं सोपं होईल. अनेक वेळा असं बघण्यात आलंय की लोक एक्सप्रेसवर गाड्या थांबवूनच टाइमपास करत बसलेत. आज ते पण कारण आहे ना, तुमच्यामुळे ट्रॅफिक जाम पण होतोय ना. आणि अशा कित्येक गाड्या 10 वर्षात मी बघितल्यात, कारण 10 वर्ष मी माझे 10 वर्ष एक्सप्रेसवेला दिलेत. सो त्यामुळे मी रुटीन डेली मी आठवड्यातले 5 दिवस एक्सप्रेसवेला असायचो. सो हेही बघितलं की पावसाळ्याच्या काळात जिथून जिथून धबधबे येतात तिथे 10 गाड्यांची लाईन लागली आहे. मग अशा याच्यात ॲक्सिडेंट झाला की परत तो सगळा इम्पॅक्ट मागपर्यंत येतो. सो मल्टिपल याच्यामध्ये फॅसेट्स आहेत की एक तर पॅसेंजर कॅरिंग युनिट जर का एक्सेस येणार असतील तर त्याच्यासाठीचं नियोजन करणं, जेव्हा लॉंग विकेंड येतोय तेव्हा टप्प्याटप्प्याने गाड्या सोडणं, हा एक त्यातला डेफिनेटली एक सोल्युशन मला असं आहे असं वाटतं की त्यांनी थोडंसं ट्रॅफिकवरचं ताण कमी होईल. लेनची संख्या वाढवणं, म्हणजे फक्त लेनची संख्या वाढवणे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होणार आहे का? तर नाही होणार आहे. पण हे अशा पद्धतीचं आणि लोकांना एज्युकेट करणं या बाबतीत, ट्रॅफिक या बाबतीत लोकांना एज्युकेट करणं. आपल्याकडे कोणीही लोक या बाबतीत एज्युकेट नाही आहेत, ही आपल्याकडे हे वास्तव आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की ट्रॅफिक इज बेस्ड ऑन 4E: इंजिनिअरिंग, एज्युकेशन, एन्फोर्समेंट अँड इमर्जन्सी. आता या 4ही विषयांमध्ये आपल्याकडे एज्युकेशनवरती कामच नाही केलं जात. सो तिथपासनं म्हणजे आपल्याला खूप ग्रासरूटपासनं लोकांपर्यंत पोचायला लागणार आहे. ही इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण एक कम्युटर म्हणून मला असं वाटतं की ही अधिकची रिस्पॉन्सिबिलिटी ही प्रशासनाची आहे. कारण आम्ही जर का टोल भरतोय आणि टोल भरून जर का मला ज्या रस्त्याला 2 तास लागणार त्या रस्त्याला मला 5 तास लागत असतील, तर मग तो टोल कशासाठी? मग टोल कशाला द्यायचा आहे? बरं, एक्सप्रेसवे इज द ओनली रोड, बाकी ठिकाणी तुम्हाला रिटर्न टोल मिळतो, इथे रिटर्न टोल पण नाही आहे. म्हणजे जातानाही भरायचं आहे, येतानाही भरायचं आहे. मग ते भरण्याच्या दृष्टिकोनात त्याच्या अगेन्स्ट काय मिळतं आहे आम्हाला? हा कम्युटर म्हणून मला खूप प्रश्न आहे. आणि मी म्हटलं तसं की सगळ्या एजन्सीजनी एकत्र येऊन ते कोऑर्डिनेट करून झालं तरच ह्या गोष्टीचा, आणि लवकरात लवकर मिसिंग लिंक, कारण मिसिंग लिंक जेव्हा सुरू होईल तेव्हा अशी अपेक्षा आहे की मिसिंग लिंकमधनं जवळपास 25 मिनिटं वाचेल असा त्याचा अंदाज आहे. आणि स्पेसिफिकली मिसिंग लिंक एकदा सुरू झाली की हेवी व्हेकल्स ही मिसिंग लिंकवर येणारच नाही आहेत, ती मेजरली जुन्याच यांनी जाणार आहेत. डिझाईनमध्ये आता आपल्याला काही करू शकत नाही, कारण आता तुम्ही जर का बघितलं की बोरघाटाच्या इथे नॅचरली लेन्स या कमी होतात. पण आता जे झालं इंजिनिअरिंगवरती त्यावेळेस जे झालंय ते झालंय, ते तुम्ही आज तर बदलू नाही शकणार, तुम्ही तिथे लेन्स वाढवू शकणार नाही आहात. पण हे जर का नियोजन झालं की गोल्डन आवर्स परत सुरू केले आणि कॉन्स्टंट जर का गोल्डन, कारण मागच्याच गोल्डन आवर्सचे
हे इम्पॅक्ट हे चांगले मिळालेले आहेत. म्हणजे आपल्याकडे तोही डेटा आहे, तोही रिझल्ट आहे. हे अशा पद्धतीचं नियोजन झालं तर मला असं वाटतं की याच्यावरती मात करायला आपल्याला मदत होऊ शकेल. पण अकाउंटेबिलिटी ही 100% सरकारने घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने ज्यावेळी आपण बोलतो सर, त्यावेळी प्रशासन जितकं जबाबदार आहे तेवढंच ते बेशिस्त वाहन चालक सुद्धा. जसं तुम्ही सांगितलं की पावसाळ्यामध्ये धबधबे बघण्यासाठी म्हणजे गाड्या थांबवून लोक त्या ठिकाणी थांबलेले असतात. तर अशा बेशिस्त वाहन चालकांना एक्सपर्ट म्हणून तुम्ही अनेक वर्ष या सगळ्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं तसं 5-10 वर्ष तुम्ही प्रत्यक्ष ग्राउंडवर घातलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला ग्राउंड रियालिटी माहिती आहे. या सगळ्या बेशिस्त वाहन चालकांना काय आवाहन कराल? आता माझं तेच म्हणणं म्हणजे मी तर कायम या मताचा आहे की बेशिस्त वाहन चालकांमुळे पण ॲक्सिडेंट होतात. म्हणजे ह्युमन एरर ज्याला आपण म्हणतो. आणि जेव्हा फाईन वाढवले मॉर्थकडनं, मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट, सो माझा प्रश्न तोच होता की आपल्याला काय अचीव करायचं आहे. म्हणजे 2,000वरनं 10,000वर दंड गेलेत. आपल्याला दंड अचीव करायचा आहे त्यातनं, का लोकांनी शिकलं पाहिजे हे आपल्याला अचीव करायचं आहे. कारण 1-2 वेळा आम्ही बघितले लोकांनी असे जेव्हा 2,000 रुपये होते ना, टोल नाक्यावरती असं थांबवल्यावर तुमचं फाईन दिलं, लोकांनी अशा नोट काढून टाकलेली बघितलेली आहे मी त्या काळामध्ये सुद्धा. सो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की एज्युकेशन हा जो विषय आहे, म्हणजे मी सारखा हे मागतो की तो टेक्स्टबुकमध्ये आला पाहिजे. आपण जर का ओव्हरऑल महाराष्ट्राचा विचार केला 2025 एंडपर्यंत साधारणतः 12,766 लोक हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रोड ॲक्सिडेंट्समध्ये गेले होते ॲव्हरेज. म्हणजे 12-13,000 लोक जर का जात असतील तर हा स्टॅटिस्टिकल डेटा चांगला नाही. देशामध्ये सुद्धा ॲव्हरेज 1,40,000 लोक ही रोड ॲक्सिडेंटमध्ये जातात. त्यातलं 70% बघितलं तर ते 17 ते 40च्या एज ग्रुपमध्ये. म्हणजे ते डिरेक्टली त्या फॅमिलीचं पण नुकसान आहे आणि तुमचा डायरेक्ट GDP वरती पण इम्पॅक्ट होतो. सो बेशिस्त वाहन चालकांना माझी नम्र विनंती आहे की तुमच्या चुकीमुळे तुम्ही दुसऱ्यांचे जीव धोक्यात घालू नका आणि स्वतःचे पण जीव धोक्यात घालू नका. याच्यामध्ये अजून म्हणून मी म्हटलं तसं की फाईन तुम्हाला कलेक्ट करायचा आहे का त्यांना थोडक्यात एज्युकेट करायचं आहे, त्यांना अवेअर करायचं आहे. तर एज्युकेशन हा सब्जेक्ट टेक्स्टबुकमध्ये आला पाहिजे. आणि मुख्यतः म्हणजे जर का अशा पद्धतीचे लोक तुम्हाला सापडत आहेत, लायसन्स सस्पेंड करा ना तुम्ही, कोणी अडवलंय. म्हणजे त्याच्यासाठी आता भारतातले सगळे रोड IRCच्या गाईडलाईन्स केली होतात, ज्याला आपण इंडियन रोड काँग्रेस म्हणतो. आता त्याचे पण कोड ऑफ कंडक्ट आहेत. पण आज जर काही ह्या लोकांना प्रॉब्लेम येत असेल, लोकांना भीती बसल्याशिवाय गोष्टी बदलणार नाही आहेत. म्हणजे आम्ही कायम म्हणतो रोड सेफ्टी वीकला, पण मला ते कायम वाटतं की त्या सिग्नलवरती यमराज येतो आणि इतके वर्ष आपण ट्रॅडिशनल मेथडनी जातोय, काही बदल झालाय का? नाही झालेला. मग आपल्याला ट्रॅडिशनल मेथड बदलायला पाहिजेत ना. आम्ही तेही सांगितलं होतं की एक्सप्रेसला फूड मॉलला लोक थांबतायत ना, तिकडे ॲक्च्युअली LED लावा, तिथे ॲक्च्युअल ॲक्सिडेंट दाखवा, ॲक्च्युअल रिअल ब्लड दाखवा. तुम्ही जोपर्यंत खरं रक्त आणि दाखवत नाही ना, ॲनिमेशन डझंट चेंज द ह्युमन बिहेवियर. जोपर्यंत ते लोकांना भीती बसणार नाही की बाबा मी जर का गाडी चालवलं तर माझ्या अशा पद्धतीची परिस्थिती होणार आहे, म्हणजे खरं रक्त म्हणतो. आता आम्ही आमच्या केसमध्ये ते खूप जवळनं बघितलंय. मी सफरर आहे त्याच्यात, बिकॉज ऑफ समबडीज नेग्लिजन्स. माझा भाऊ 2 वर्षाचा पुतणा मी गमावला होता. म्हणजे काय त्याची काय ग्रॅव्हिटी असते हे मी बघितली. आज तुमच्या बाबतीत हे असं होऊ नये हे तरी त्यांना कळलं पाहिजे. त्याच्यासाठी तरी या गोष्टी सरकारने करायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यांनी बरेचसे चेंज होतील. आता सुद्धा जर का आकडा बघितला तर तो आता या गेल्या 2-3 वर्षापासून एक्सप्रेसवेचा फॅटॅलिटीजचा आकडा कमी होतोय. म्हणजे आपल्याला यश येतंय असं नाही आहे. 0 फॅटॅलिटी कॉरिडॉर होणं अवघड आहे. लेट मी टेल यू व्हेरी फ्रँक की एकही मृत्यू नाही झाला. हा फॅटॅलिटी कॉरिडॉर होणं जरा मला थोडंसं ते अवघड वाटतंय. पण आम्ही काम सुरू केलं तेव्हा 113, 109, 91 असं करत करत 76, 50 म्हणजे 70 हा आकडा सुद्धा काही कमी नाही. आज 30 लाईफ जर का वाचत असेल, कारण गेल्या 2-3 वर्ष तुम्ही बघितलं तर तो नॅचरली आकडा आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण कम्पॅरेटिव्हली कमी झालंय. सो म्हणजे गोष्टी अचीव करण्यासारख्या आहेत. फक्त याला लागणारे प्रखर इच्छाशक्ती ती सरकारकडे जेन्युनली आहे का? आपल्याला फक्त आपण जेव्हा ट्रिलियन इकॉनॉमीच्या चर्चा करतो आणि आज बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरला जर का हा प्रॉब्लेम असेल तर आपण ट्रिलियन इकॉनॉमीकडे कसे होणार? म्हणजे आज तुम्ही विचार करा 25 तासात किती लेवलनी टायरचं फ्रिक्शन झालं असेल, जे काही कुठे थांबले असतील, किती लेवलनी फ्युएल गेलं असेल. आपण नेहमी इंधन वाचवायला म्हणतोय की निसर्गावर इम्पॅक्ट होतोय. आज 25 तासात ज्या काही गाड्या असतील त्याच्यातनं काय लेवलनी कार्बन फुटप्रिंट जनरेट झाला असेल. म्हणजे मल्टिपल याला गोष्टी आहेत. तर हे थांबवण्यासाठी प्रशासनाची इच्छाशक्तीच, सरकारची इच्छाशक्ती असेल तरच या गोष्टी पॉसिबल आहेत. आणि या खात्याचे मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते कायम ग्राउंडवर असतात, कारण मी त्यांच्याबरोबर काम केलं. त्यामुळे मला त्यांच्या बाबतीत त्यांचा खूप चांगला अनुभव आहे की त्यांनी ज्या पद्धतीने 10 वर्षात आम्हाला जे काही घेऊन गेलो त्यांच्याकडे त्या गोष्टी खूप त्यांनी सकारात्मक पद्धतीने मिळतात. पण माझी अपेक्षा आहे की एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि या गोष्टींचा खरंच आणि सिरियसली विचार झाला तरच गोष्टी बदलतील. नाहीतर अजून वर्स्ट होतील आणि परत आपण अशाच चर्चा करत राहू.
एक शेवटचा प्रश्न आहे. या सगळ्यामध्ये जर अडकायचं नसेल किंवा या सगळ्या जाममध्ये असेल, वाहतूक कोंडीमध्ये असेल, तर प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करेल, वाहन चालकांनी त्या पद्धतीने खबरदारी घेणं गरजेचं आहे. मात्र या सगळ्यामध्ये जर अडकायचं नसेल, तर काय खबरदारी घेणं गरजेचं आहे वाहन चालकांनी सुद्धा? माझं तर अगदी रोजचं म्हणणे, जे कायम रोज जातात किंवा जे कधीतरी जातात, निघताना त्यांनी एक्सप्रेसवेचा पोलिसांचा, एक महामार्ग पोलिसांचा नंबर दिलेला आहे. तुम्ही त्याला फोन करा, रिस्पॉन्ड करतात. म्हणजे मी आज दिवसभरात 4 वेगवेगळ्या नंबरवरनं फोन करून हे करण्याचा प्रयत्न केला किंवा विचारण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेस मला योग्य आन्सर आलेलं आहे. तुम्ही जर का ते करताना निघतानाच तुम्ही जर का फोनवरती पोलिसांशी कम्युनिकेशन केलं, कारण ते क्लिअर विजिबिलिटी देतात. म्हणजे ते उगाचच हा चालू आहे वगैरे असं नाही. ते जे ॲक्च्युअल फॅक्ट्स आहेत ते ॲक्च्युअल तिथनं तुम्हाला सांगितलं जातं. तर ते तुम्ही कम्युनिकेशन करा. सरकार जर का कम्युनिकेशन करत नसेल, कारण गॅन्ट्री लावल्यात, पूर्वी खालापूरला काही जर का ॲक्सिडेंट झाला आहे किंवा हे झालं तर ते गॅन्ट्रीवरती दिसत होतं, म्हणजे त्या इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवरती होत होतं. यावेळेस ते कुठेच झालेलं दिसत नाही आणि म्हणून तो केऑस क्रिएट झाला आहे. सो माझं तर वाहन चालकांना अगदी स्पष्ट म्हणणं आहे की शनिवार रविवारी जाताना इतर वीकडेला कम्पॅरेटिव्हली ट्रॅफिकचं प्रमाण जे आहे ते कम्पॅरेटिव्हली कमी असतं, कम्पॅरेटिव्हली ॲज कम्पेअर टू शनिवार रविवार. पण घरातनं निघताना तुम्ही खरंच पोलिसांना तो जो टोल क्रमांक आहे, हेल्पलाईन जी आहे, त्याला फोन केली तर तुम्हाला ॲक्च्युअल विजिबिलिटी येईल आणि तुम्हाला तुमची आखणी ही सोप होईल की सरकार जर का ती स्टेप घेत नसेल तर आपण वाहन चालक म्हणून ती स्टेप घेतली पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच जो काही एक्सप्रेसवेवर 25 तासाहून अधिक वेळ होऊ नये, तिथली जी वाहतूक कोंडी आहे जी अजूनही कायम आहे आणि ती वाहतूक कोंडी सोडवण्यामध्ये कुठेतरी प्रशासन अपयशी ठरत आहे का, इथपासून ते अगदी वाहन चालकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे, या सगळ्याच विषयावर आपण तन्मय पेंडसे सरांशी चर्चा केली आणि सरांनी अगदी सहज सोप्या साध्या शब्दामध्ये काय करता येऊ शकतं या बाबत जी आहे ती उत्तर आपली दिल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार जाधवसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.